नमस्कार मंडळी, माझ्या डे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो मॉर्निंगचे काम आवरली आहे, थोडीफार काही राहिली आहेत जी अन्वी आल्यानंतर कंप्लीट करेन, कारण आत्ता जो तिचं ड्युरेशन आहे स्कूलचा तो झालेला आहे चेंज, कारण मुलांचे एक्झाम स्टार्ट झालेले आहेत। समरच्या आधी जे पण काही एक्झाम्स असतात ते स्टार्ट झाले आहेत। सो मे बी तिला खूप लवकरच सुट्टी लागेल। मी पण बघते तिला थोडं कुठंतरी बिझी करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून कसं होतं ना, ती घरी असली किंवा एकदमच फ्री असली तर मग तिचं चिडचिडपणा किंवा मग सतत दूध मागणे हे प्रकार जास्त असतो। सो एक दोन क्लासेस बघते जे तिला लावून देता येईल। सो जे पण काही अपडेट राहील व्लॉगमध्ये तुम्हाला माहीत होईलच। आणि जे पण आज थोडंसं लवकर निघून गेलं त्यामुळे मी सोडून दिलं अन्वीला, आणि आज ग्रीन मॅट लावली, काल कूलर काढलं फायनली, कारण इथं तर AC लावली आहे रूममध्ये, पण मी दिवसभर समोर बसलेली असते माझं काम करत। सो समोर गरमी होते आणि सकाळच्या वेळेला पण, त्यानंतर कंटिन्यू एकतर AC सुरू नाही ठेवू शकत। सो इव्हनिंगला पण जास्त गरमी होते थोडा वेळ। सो म्हणून काल लावून घेतलं, काल थोडंसं वेळ पण होतं, आणि आज इथे ग्रीन मॅट पण लावून घेतली। इथं ग्रीन मॅट लावलं तर थोडंसं शॅडो येतं, म्हणजे डायरेक्ट ऊन येत नाही, त्यामुळे भरपूरचे रूम थंडी असते। सो नॉर्मल तिकडे जरी आता 1 मंथ जरी तिकडे जरी कूलर सुरू ठेवला आणि तिकडचे पूर्ण डोअर पॅक केले तर ही रूमसुद्धा थंडी होते, पण त्यासाठी या साईडने पूर्ण पॅक करावं लागतं ग्रीन मॅटनी, म्हणून या साईडने पूर्ण पॅक करून घेतले। आणि यावेळेला एवढे फुलं आलेले आहेत झाडांना की खूप जास्त फ्लावर आलेले आहेत, म्हणजे इवन मोगरा, जास्वंद, म्हणजे याच्या आधी कधीच नाही आले। जेव्हा स्टार्टिंगला ते घेऊन आले ते असतं ना, आणल्याबरोबर जे ड्युरेशन असतं त्यांचं सीझन असतं त्या मंथमध्ये ते असतात, त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून ते हळूहळू कमी होत जातात। सो त्यानंतर घेऊन आल्यानंतरपासून आज फ्लावर्स आले खूप जास्त, आणि जे बोन्सायचं आहे त्याला तर फर्स्ट टाइम एवढे फ्लावर्स आले। सो आम्ही तेच आज सकाळी डिस्कस करत होतो की ते मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करावं लागेल, कारण कसं असते ना, कुंड्यांमध्ये जेव्हा झाड असतात तेव्हा त्यांना एक लिमिटमध्येच एक न्यूट्रिशन प्रोव्हाइड होतो, जो काही मातीमधून त्यांना फूड प्रोव्हाइड होतो ते का लिमिटपर्यंतच होतो। सतत माती चेंज करत राहावं लागतं, किंवा त्यांना खत देणं किंवा एक्स्ट्राचं औषध त्यावर फवारणं, ह्या सगळ्या गोष्टी करत राहावं लागतं, तेव्हा झाडे छान हिरवी असतात। सो असं सगळं सुरू आहे आता। गावाकडून आम्ही आलो संडेला रात्रीला। सो भाऊ पण गावाकडे होते, त्यांना पण पिकअप करून रात्रीला रिटर्न आलो आम्ही। सो आता बॅक टू बॅक 1-2 वेडिंग्स आहेत, बघू आता ते कसे अटेंड करणं होत आहेत, कारण ते आहेत आपलं वर्क डेच्या दिवशी आहेत। मोस्टली जे सगळे लग्न आहेत ते वर्कच्याच दिवशी आहेत।
सो बघू आता कसे अटेंड करणं होतं. चला तुमचं समर कसं स्टार्ट झालेलं आहे तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अन्वीला घेऊन आली स्कूलमधून. ती पेंटिंग करायला बसले. कालपासून कंटिन्यू पेंटिंगचं धुमाकूळ आहे आमच्या घरामध्ये. सकाळ झाली की पेंटिंग, संध्याकाळ झाली की पेंटिंग, आणि सगळे पेंटिंग करत सगळं घर रंगवत आहे ती लिटरली. काल बाल्कनीत पेंटिंग केली, त्यानंतर हॉलमध्ये 3 वाजेपर्यंत, कारण थोड्या वेळानं जर तिथं उष्णता व्हायला लागते ते बसायला नाही बघत. कुठं मुंगी आहे? हां, आता उन्हाळ्याचं असंच येणार अन्वी, थंडवा शोधतात. थोड्या वेळ खेळ इथे, ठीक आहे? तू जेवण करते? भाता खाते? टिफिन खाली पूर्ण? बघते मी. काळी पडली तिकडे. सो इथं मॅट बांधून घेतली जेणेकरून थोडं काय बऱ्यापैकी ऊन आहे, त्याला रूमला प्रोटेक्ट होऊन जातो उन्हापासून. चॉकलेट मिळाली? कोणी दिलं? अच्छा, ठीक आहे, तू पेंटिंग कर. वारा पण बऱ्यापैकी सुरू आहे, त्यामुळे कंटिन्यू मॅट वगैरे बांधले तर सगळं उडून येतो आहे. तर केस नाही एवढे ऑइली होत आहेत ना लिटरली, म्हणजे हेअर वॉश केल्यानंतर अगदी 2 दिवसांमध्ये केस ऑइली होतात आणि केसांचं कळत नाही यार आता. आणि जर हेअर वॉश केलं तर एवढे उडतात इकडे तिकडे, तिथे राहत पण नाही जागेवर. आणि ते सगळे असं सिल्कचे वगैरे कपडे घातल्यानं तर सगळे असे उभे होऊन जातात. आणि मी पोळी पूर्ण नाही संपवली, थोडीशी पोळी खाल्ली आहे तिने. ॲक्च्युली तिला मधा फीवर येतो आहे, त्यामुळे तिचं जेवण पण कम्प्लीट बंदच होतं आता मधात 2 दिवस. आणि थोडंसं बघू आता तिचे मेडिसिन सुरू केले आहेत. जास्त मेडिसिन पण देता येत नाही कंटिन्यू, कारण आजकाल व्हायरलच एवढं जास्त सुरू आहे की सतत म्हणजे रिपिटेशन्स होत आहेत सगळ्या तब्येती. झालं खोकला, सर्दी, मेन म्हणजे लहान मुलांमध्ये कफचं जो प्रमाण आहे खूप जास्त आहे. चला जेवण करून घेते, भेटू थोड्या वेळात.